ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक व पर्यटक येत असतात। परिणामी या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अपघाताचे प्रमाण वाढणे, वाहतुकीच्या समस्येमुळे नागरिकांचा वेळ तसेच इंधनाचा अपव्यय होणे याकरिता 8 डिसेंबर रोजी मी शिवाजी रस्ता हा शनिवारवाडा ते स्वारगेट आणि बाजीराव रस्ता सारसबाग ते शनिवारवाडा हा भुयारी मार्ग करण्याची मागणी मी केली होती। त्यानुसार मार्च 2025ला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या दालनामध्ये त्याकरता बैठक सुद्धा झाली आणि त्या बैठकीच्या मिनिट्समध्ये DPR करण्याचे निर्देश देण्यात आले। परंतु त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचा वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा त्यांनी 5-6 महिन्यांनी हा विषय PWDकडे नसून नगर विकास खात्याकडे त्यांनी वर्ग केला व महानगरपालिकेला निर्देश केले की आपण याचा DPR करावा। त्याला सुद्धा 3 ते 4 महिने झाले। गेली 12 महिने याचा सातत्याने मी पाठपुरावा करतोय। या PWDकडनं नगर विकास करणं पुन्हा PWD अशा पद्धतीने त्याचा प्रवास चाललाय आणि 12 महिन्यात DPR संदर्भात कुठलीही प्रगती झाली नाही। तरी माझा हा प्रश्न आहे की या जो भुयारी मार्ग शहराच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे, त्याचा DPR किती कालावधीमध्ये करणार, इतका कालावधी वेळ घालवलेल्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आणि या विषयाचा लवकरात लवकर मार्गी कसा लावणार। चला मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य हेमंत रासने साहेबांनी जो मुद्दा पुण्याच्या संदर्भात या ठिकाणी मांडलेला आहे, याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांची 8/8/2025ला यशोदामध्ये एक बैठक झाली होती आणि या बैठकीच्या अंती सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असे आदेश दिले होते की हा जो DPR आहे, जो मास्टर प्लॅन तयार करायचा आहे, पुणे महानगरपालिकेनं करावा आणि पुणे महानगरपालिकेनं हे काम करावं अशा पद्धतीचे निर्देश दिले होते। परंतु काही कालावधीनंतर पुणे महानगरपालिकेनं सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्र लिहिलं की आमच्याकडे ही सगळी यंत्रणा नसल्यामुळं हे काम सार्वजनिक बांधकाम विभागानं करावं अशा पद्धतीचं पत्र लिहिल्यामुळं दोन्ही म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये देखील संभ्रम आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये देखील संभ्रम आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही बैठक घेतलेली असल्यामुळं मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली की हे नक्की काम सार्वजनिक बांधकाम विभागानं करायचं आहे की पुणे महानगरपालिकेनं करायचं आहे। त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलेलं आहे की या संदर्भात पुढच्या 15 दिवसात स्वतः ते बैठक घेणार आहेत आणि ह्याच्यावर मार्ग काढणार आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे टनेलची, या बाबतीत स्वतः मुख्यमंत्री महोदय बैठकीचं आयोजन करणार आहेत। माननीय अध्यक्ष, साधारण कधी कुठल्या कालावधीमध्ये ती बैठक होईल? येत्या 15 दिवसात। धन्यवाद। लक्षवेधी क्रमांक 3 श्री नितीन राऊत।